पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5 काय आहे हा विचारलाय. सोलापूर पोलीस भरतीच्या पेपरमधला प्रश्न आहे 2018चा. तर प्रश्न असा आहे, 60, 12 व 36 यांचा मसावी काढा. 60, 12 व 36 पहा इकडं. 60, 12 व 36. 60, 12 व 36 चा मसावी किती असं विचारलं. तर इथं मसावी विचारला आहे, आपण त्याचं लसावी पण काढू. आता पहा उदाहरण पाहिजे तर आपल्या लक्षात येते काय त्याचे अवयव पाडायचे. म्हणजे लसावी मसावी काढायचं म्हटलं की लगेच अवयव पाडायचे अजिबात नाही. बघायचं प्रश्नाकडं. 12, 36, 60 एकाच पाड्यातल्या संख्या आहेत. 12च्या पाड्यातल्या संख्या आहेत म्हणजे 12 आणि 12ला भाग जातो, 36ला भाग जातो, 60ला भाग जातो. म्हणजे ती लहान असते, ती मसावी असते. मी तुम्हाला बोललो होतो जर ते एका संख्येनं बाकी सगळ्या संख्येनं भाग डायरेक्ट जात असेल तर लहान असती तो मसावी असतो आणि जी मोठी संख्या असती तो लसावी असतो. म्हणजे जर का ह्याचा लसावी विचारला असता, आता लसावी म्हणजे ह्याचा 60 येणार नाही कारण 60ला 36चा भाग जात नाही. म्हणजे आणखी एक आपल्याला ह्या दोघातला सामायिक अवयव गुणून ह्याला गुणावं लागेल 72. म्हणजे ह्याचा जो लसावी आहे तो लसावीचा अर्थ असा आहे की त्या लसावीला त्या तिघांनी भाग गेला पाहिजे. मग तो 120 येईल. म्हणजे काय येईल तो म्हणजे 36, 60 आणि 12नी भाग गेला पाहिजे तर तो झाला लसावी. पण आपल्याला तेवढं किचकडे विचारलंच नाही. आपल्याला काय विचारलं? मसावी. मग आता मसावी विचारलं म्हटलं तर आपल्याला सोडवायचं नाहीच आहे. कारण का 12 हे सगळ्यातच असणार आहे. 12 ही सगळ्यात मोठी संख्या. कारण का तर 12 आणि 36ला भाग जातो, 60ला भाग जातो. उत्तर आहे 12. त्यानंतर पुढचा एक प्रश्न पहा. हा प्रश्न आहे कोल्हापूर शहर पोलीस भरती 2017च्या पेपरमधला आणि हा आहे अपूर्णांकांचा लसावी विचारला आहे. तर आता मी तुम्हाला अपूर्णांकाचा लसावी कसा काढायचा त्याची सूत्र आपण पाहिली होती. तर प्रश्न लिहितो बोर्डवरती. प्रश्न असा आहे 1/5, 2/7, 1/5, 2/7 आणि तिसरी संख्या दिली आहे 15/9. अर्थात ही संख्या भाग लावून सोपी करता येते पण मी करत नाही. त्याने दिले तसं कारण 15ला आणि 9ला 3 भाग जातो, त्याला आपण सोपे रूप देऊ शकतो आणि याचा त्यांनी लसावी विचारलेला आहे. तर आता बघूया. पर्याय लिहितो बाजूला. पर्याय नंबर 1 आहे 30, पर्याय नंबर 2 आहे 15, पर्याय नंबर 3 तो दिलेला आहे त्यांनी तो आहे 9 आणि शेवटचा पर्याय आहे 7, 09 आणि पर्याय नंबर 4, 07. आता आपल्याला ह्याचा विचारला आहे काय तर लसावी विचारला आहे. मग आपण सूत्र पाहिलं होतं अपूर्णांकाचा. मी सूत्र पुन्हा पुन्हा लिहित असतो, लक्षात घ्या. अपूर्णांकाचा लसावी बरोबर अंशाचा लसावी. इथं लसावी विचारला आहे ना, मग अंशाचा लसावी घ्यायचा. अंशाचा लसावी आणि छेदाचा मसावी झालं. आता फक्त त्याच्यात किंमत आपल्याला भरायची आहे. मग अंश काय आहेत 1, 2 आणि 5. त्याचा लसावी काढा. 15, 1, 2 आणि 15 याचा आपल्याला काय काढायचं आहे? लसावी काढायचा आहे. लसावी म्हणजे अशी लहान संख्या की तिला 15 पण भाग गेला पाहिजे, 2 पण भाग गेला पाहिजे. आता 1 काही सगळ्याला जातच असतं पण 2 ही मूळ संख्या आहे ना. मग 1 मूळ संख्या असेल तर आपल्याला गुणाकार करावा लागतो कारण सामायिक अवयव नाही आहे. म्हणजे 15 × 2 = 30 म्हणजे अंशाचा लसावी असणार आहे 30 कारण ह्या 30ला 2नी पण भाग जाईल, 15नी पण भाग जाईल. त्यानंतर छेदस्थानी छेदाचा मसावी. मग छेदाचा मसावी छेद काय आहे? 5 आहे, 7 आहे, 9 आहे. आपण 5 आणि 7 ह्या दोन्ही संख्या मूळ आहेत आणि मूळ संख्यात म्हटलं अवयव नाही म्हणजे एकच अवयव त्याचा. नाही का सामायिक अवयव एकच असणार. म्हणजे मूळ संख्या आली की मसावी 1 डोळे झाकून घ्यायचा म्हणजे ह्याचा मसावी 1 असणार आहे. म्हणजे ह्याचं उत्तर आहे 30/1. म्हणजे 30/1 न म्हणतात 30 म्हटलं तरी चालतं आपल्याला. त्यामुळे याचा पर्याय आहे पर्याय नंबर 1 30. त्यानंतर पुढचा प्रश्न मी विचारतोय म्हणजे तुम्हाला घेतोय तो नागपूर पोलीस भरतीच्या 2017च्या पेपरमधला प्रश्न आहे. आता थोडासा वेगळा प्रश्न आहे, व्यवस्थित समजावून देतो म्हणजे या नमुन्याचा कोणताही प्रश्न तुम्हाला आला तर तुम्हाला तो सोडवता येईल. म्हणजे प्रश्नाचा नमुना असा आहे की तिथे तुम्हाला संख्या दिलेली नसती, तुम्हाला मसावी आणि लसावी देतात आणि त्याच्यावरून संख्या काढावी लागते. तर पहा प्रश्न कसा आहे आपण सोडवूया. प्रश्न असा आहे 2 संख्येचा मसावी 6 म्हणजे मसावी दिलेला आहे 6. लिहितो मी. हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या.
म्हणजे या नमुन्याचा प्रश्न परीक्षेमध्ये असतो, फक्त संख्या बदलतात आणि तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. तर मसावी दिलेला आहे, मसावी दिला आहे 6, मसावी बरोबर 6 आणि लसावी दिलेला आहे 180. आणि प्रश्न काय विचारला आहे तर त्या दोन संख्या कोणत्या, त्या दोन संख्या कोणत्या. आता मी पर्याय न लिहिता तुम्हाला पद्धत शिकवतोय आणि मग आपण उत्तर काढू. मग ज्यावेळेला तुम्ही ही पद्धत शिकून घ्याल त्यावेळेला मग तुम्हाला शॉर्टकट नंतर एखाद्या प्रश्नाला मग शॉर्टकटने आपल्याला त्या संख्येवरनं काढता येतं. पण मला माहीत नाही की कुणाचा लसा मसावी हा आहे, म्हणजे 6 मसावी आणि 180 लसावी अशा कोण दोन संख्या आहेत. तर त्या संख्या कशा शोधायच्या पहा. पहिली पायरी करायची, नोट करून ठेवा. पायरी नंबर 1 आहे लसावीला मसावीने भागावे, म्हणजे लसावी भागिले मसावी घ्यावे. हे घ्यायचं अगोदर. पहिली पायरी ही करायची की लसावीला मसावीने भागायचं. हे घ्यावे लिहितो इथं म्हणजे तुम्ही समजून घ्या. म्हणजे लसावी दिलेला असतो, मसावी दिलेला असतो, दोघांचा भागाकार करा. याचं जे उत्तर मिळेल, हे जे उत्तर येईल ह्याचं उत्तर जे असेल म्हणजे भागाकार, उत्तर म्हणजे याचा भागाकार, तर त्या भागाकाराचे अवयव पाडावे. अवयव असे पाडायचे, अवयव पाडावे म्हणजे ते मूळ अवयव असले पाहिजे, म्हणजे त्याच्या पुन्हा अवयव पडता कामा नये, त्याला मूळ अवयव म्हणतात. लक्षात घ्या. म्हणजे जर का मी 12चे अवयव पाडले 6 गुणिले 2 तर 2 ही मूळ संख्या आहे, पण 6 नाही ना, 6चे पुन्हा पडतात ना, 3 गुणिले 6, म्हणून 12चे मूळ अवयव म्हटलं तर मग 3 गुणिले 2 गुणिले 2 असं येणार आहे. म्हणजे असे अवयव पाडायचे. हॅलो, हे पायरी फक्त लक्षात ठेवा. आणि मग जर अवयव पाडल्यानंतर त्यामध्ये एक तुमचा मोठा अवयव येईल, एक छोटा अवयव येईल. मग ह्याच्यातली मोठी संख्या काढण्यासाठी मोठा अवयव गुणिले मसावी आणि छोटी संख्या काढण्यासाठी म्हणजे लहान संख्या काढण्यासाठी लहान अवयव गुणिले मसावी, म्हणजे त्या संख्या निघतात. आता काढूया आपण ह्याचं उत्तर काढूया. मुद्दा लक्षात घ्या. पहिलं काय करायचं आहे, लसावीला मसावीनं भागायचं. मग लसावी आहे 180, त्याला भागिले मसावी आहे 6, भागाकार केला, 6 1 6, 6 त्रिक 18, वरची 0, म्हणजे उत्तर आलं माझं 30. आता ह्या 30चे मला अशा अवयव पाडायचे आहेत की ते मूळ अवयव असले पाहिजेत. 10 त्रिक 30 अवयव आहे, 15 दुणे 30 हा पण अवयव आहे, पण 15चे पुन्हा अवयव पडतात, 10चे पण पुन्हा पडतात, पण ते अवयव मला नको आहेत, मला मूळ अवयव पाहिजेत. आणि ते मूळ अवयव आहेत 6 गुणिले 5. का 5चे पुन्हा अवयव पडत नाहीत. आता 6चे पडतात, 3 दुणे 6, पण पुन्हा जोडले की ते 7 होणार आहे. म्हणजे आता 30चे अवयव मला मिळाले 6 गुणिले 5. आता मला ते संख्या काढण्यासाठी ज्यावेळेला मी मोठी संख्या काढणार आहे, मोठी संख्या, कारण संख्या 2 असणार आहेत ना, लसा मसावी ज्याचा लसावी 180 आणि मसावी 6 आहे त्या संख्या 2 असणार आहेत. दोन्ही समांतर असू शकत नाहीत, कारण लसा मसावी वेगळा आहे. मग 2 समान असतील तर मग लसावी तरी मसावी तरी काढायचा कशाला, नाही का. तर ते वेगळ्याच असणार, म्हणजे एक लहान असणार एक मोठी असणार. तर मोठी संख्या काढण्यासाठी मोठी संख्या बरोबर मोठा अवयव, म्हणजे हे जे तुम्ही अवयव पाडले ह्यातला मोठा अवयव अवयव गुणिले मसावी असं सूत्र आहे बाळांनो. आणि छोटी संख्या काढण्यासाठी छोटा अवयव गुणिले मसावी, मसावीनेच गुणायचं आहे बरं का. मग आता मोठी संख्या काढूया. मोठा अवयव काय आहे 6 आहे, गुणिले मसावी काय आहे तर मोठा अवयव पण 6 आहे, मसावी पण 6 आहे, म्हणजे 6 गुणिले 6 36, म्हणजे ही तुमची मोठी संख्या आली. आता लहान संख्या, लहान किंवा छोटी म्हणा, लहान संख्या बरोबर कशी काढायची तर लहान संख्या बरोबर लहान अवयव म्हणजे छोटा अवयव, तर लहान अवयव गुणिले मसावी घ्या. लहान अवयव काय आपला 5 आहे, मसावी काय आपला 6 आहे, 6 पण किती झालं 30, म्हणजे तुमचा लहान संख्या जी असेल ती 30 असेल, म्हणजे ह्याचं उत्तर असेल 36 आणि 30. जर का तुम्ही 36 आणि 30चा जर लसावी काढला तर तो 180 आलाच पाहिजे, आणि जर का त्याचा मसावी काढला तर तो 6 आलाच पाहिजे. तुम्ही घरी काढून पहा. म्हणजे तुम्ही घरीच आहात, म्हणजे आम्हाला ती सवय लागली घरी काढायला. मला मुलं समोर असताना शिकवायची सवय होती, त्यामुळे आम्ही तुम्ही घरी करा असं मुलांना नेहमी म्हणायचो. त्यामुळे ते माझ्या तोंडातून तसं येईल. पण तुम्ही म्हणाल सर आम्ही घरीच आहे आणि तुम्ही आणि सांगताय वेळ घरीच करा म्हणून, तर तुम्ही माझ्यापासून लांब आहात, मग घरी आहात का कुठं आहेत मला माहीत नाही, पण तुम्ही ते करून पहा. तर ठीक आहे, पुढचं उदाहरण पाहूया. पुढं जो प्रश्न आहे तर तो आहे 2 संख्या अनुक्रमे 3 एक्स व 5 एक्स असून त्यांचा मसावी 7 आहे व लसावी 105 आहे, तर त्या 2 संख्यामधील फरक किती असा प्रश्न आहे. तर आता पाहूया. हा पुणे पोलीस भरतीचा प्रश्न होता
आता पाहूया प्रश्न कसा सोडवायचा आहे. एकदम सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. प्रश्न समजून घ्या. वेगवेगळ्या नमुन्याचे प्रश्न मी तुम्हाला मुद्दाम निवडलेले आहेत, कारण एकसारखे नमुने मी टाळलेले आहेत. मग ते तुम्ही शोधून प्रॅक्टिससाठी सोडवायचे, म्हणजे वेगवेगळे नमुने आपल्याला सोडवता यावेत या उद्देशानं तशी उदाहरणं निवडलेली आहेत. नाही तर भरपूर उदाहरणं आहेत मित्रांनो. मागच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की अंकगणितामध्ये 2017 आणि 18चा जर आढावा घेतला, बुद्धिमापन आणि अंकगणित, तर याच्यामध्ये जवळपास 2017ला 53 पेपर झाले होते आणि 2018ला महाराष्ट्रभर 43 पेपर झाले होते. आणि त्यामुळे भरपूर उदाहरणं आहेत. तुम्हाला सरावाला जर तुम्ही पेपर झालेले जरी प्रश्न तुम्ही काढले यादी आणि बाजारात ती अवेलेबल पण असते, म्हणजे पुस्तकंही मिळतात, तुम्ही ते सगळे प्रश्न सोडवू शकता. जवळपास 1570 प्रश्न आहेत अंकगणिताचे. बाळांनो, त्या 2 वर्षाचा मी आढावा सांगतोय तुम्हाला. त्या व्हिडिओमध्ये पण मी पर्टिक्युलर बोललेलो आहे. ज्याने ऐकला नसेल त्याने तर तो पाहून घ्या, बघून घ्या. त्यानंतर बघूया आता हा प्रश्न कसा सोडवायचा आहे. 2 संख्या अनुक्रमे 3x व 5x आहेत. 3x आणि 5x आहे संख्या. हां, काय आहेत? 3x आणि 5x. आणि त्याने काय सांगितलं तर त्यांचा मसावी 7 आहे. मसावी आहे 7. मसावी बरोबर 7 आणि लसावी बरोबर 105. तर प्रश्न विचारला तर त्या 2 संख्येमधील फरक किती? फरक काढायला मला संख्या माहीत पाहिजेत ना. मग संख्या काढण्यासाठी हे दिले माहिती आहे आम्हाला, पण ह्या 2 संख्या आहेत, आम्हाला सूत्र माहिती आहे ना. हां, मी आतापर्यंत किती वेळा लिहिले सूत्र फळ्यावरती. तर 2 संख्यांचा गुणाकार बरोबर 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी किंवा मसावी गुणिले लसावी म्हणा. गुणाकारामध्ये क्रमाला महत्त्व नाही. लसावी गुणिले मसावी. बरा किंमत संख्या तुम्हाला माहिती आहे 3x गुणिले 5x. लसावी दिलेला आहे 105. मसावी दिलेला आहे 7. आता आपल्याला हा गुणाकार करायचा नाही. 105 गुणिले 7 करून वेळ घालवायचा नाही. बघा कसं टेक्निक वापरायचं असतं की आपल्याला कमीत कमी वेळेत आपल्याला आकडेमोड करता यावी. तर तुम्ही इथं गुणाकार करत बसाल, नाही करायचा. का नाही करायचा? कारण पुन्हा आणि भागायचा आहेच ना. मग फक्त हा गुणाकार केला मी तर x गुणिले x वर्ग होईल आणि हे 3 गुणिले 5 मी तसंच ठेवतो या पायरीला. 5 × 15 होत आहे, पण मी नाही करत. आणि मग इकडं आहे 105 गुणिले 7. आता मला x वर्ग 3 आणि 5 जाऊ दे तिकडं. म्हणजे तुम्हाला मिळेल x वर्ग बरोबर 105 गुणिले 7. हे 3 गेलं खाली भागिले झालं, 5 गेलं खाली भागिले झालं. भाग लावत बसा. 5 ने भाग लावतो बघा. 5 × 5, 5 × 10, 5 × 5. 3 ने भाग लावला, 3 × 3, 3 × 7 21. म्हणजे मला मिळालं काय 7 गुणिले 7. ही किंमत कोणाची? x वर्गाची. मला काय पाहिजे? x ची किंमत पाहिजे. मग दोन्ही बाजूची वर्गमूळ काढली मी. हां, म्हणजे 7 × 49 होणार आहे, पण कशाला 2 7 बद्दल 1 7. म्हणजे तुम्हाला x मिळाला 7. आता तुम्हाला विचारल्या संख्येतील फरक, पण संख्या काढल्या पाहिजे. मग पहिली संख्या काढू. संख्या नंबर 1 म्हणजे पहिली, तर ती कोण असणार आहे? 3x. मग x ची किंमत आता आपण काढली आहे 7. म्हणजे संख्या असेल 3 गुणिले 7 बरोबर 21. संख्या दुसरी काय असणार आहे? 5x. मग 5x म्हणजे 5 गुणिले 7 म्हणजे किती? 35. म्हणजे संख्या आहेत 21 आणि 35. प्रश्न काय विचारला आहे? त्यातील फरक किती? मग काढा ना फरक. म्हणजे फरक बरोबर जे प्रश्न विचारला तेच उत्तर. आता फरक आहे 35 वजा 21. 35मधून 21 वजा केल्यानंतर 5मधून 1 गेले 4 आणि 3मधून 2 गेले 1. म्हणजे फरक आला 14. म्हणजे तुमचं उत्तर आहे 14. त्याचे पर्याय दिले होते. पहिला दिला होता 7, दुसरा दिला होता 14, तिसरा दिला होता 21 आणि चौथा पर्याय दिला होता 16. अशा पद्धतीनं हा प्रश्न होता. त्यानंतर नवी मुंबई पोलीस भरतीच्या 2016च्या प्रश्नपत्रिकेतील एक प्रश्न मी घेतो आहे तुम्हाला. तर तो प्रश्न कसा आहे पहा. प्रश्न मी वाचतो. लेखी प्रश्न याच्यामध्ये विचारतात. आणखी बरेच थोडेसे जड प्रश्न किंवा ज्याला आपण कठीण प्रश्न म्हणतो, ज्याला काठिण्य पातळी असते जास्त, असे प्रश्नही आपल्याला विचारलेले आहेत. परंतु ते पुढं त्यासाठी तरी आपण ह्या 5 स्टेज केलेले आहेत. त्याचा तोच उद्देश आहे की हर एक नमुन्याचं गणित म्हणजे काठिण्य पातळी 1, काठिण्य पातळी 2, काठिण्य पातळी 3, जेवढ्या काय काठिण्य पातळ्या असतील तेवढ्या सगळ्या आपण हाताखाली घालवायच्या आहेत. मग आता बघूया हा प्रश्न कसा आहे. एका करंडीतील पेरूंचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास, म्हणजे पेरू आहेत, करंडी आहे, लेखी प्रश्न आहे समजावून घ्या. तर एक करंडी आहे, त्याच्याशी आपल्याला देणं घेणं आहे, तिथं पेरू आहे. हां, आपल्याला संख्येशी मतलब आहे हे समजून घ्या. मग तर त्यांनी काय सांगितलं तर एका करंडीमध्ये
8 किंवा 9 याप्रमाणे पेरूंचे गट केले. एकतर 8 पेरूंचा एक गट किंवा 9 पेरूंचा एक गट, म्हणजे पिशव्या भरल्या, समजा बॉक्स केलं काय, पण आम्हाला काय करायचं आहे, पेरू आहे करंडीमध्ये, एक तर 8 पेरूचा एकत्रित गट केला किंवा 9 पेरूचा एकत्रित गट केला, तर प्रत्येक वेळी 3 पेरू शिल्लक उरतात. 3 पेरू शिल्लक. तर प्रश्न विचारला आहे, काय, तर करंडीत कमीत कमी किती पेरू, कमीत कमी शब्द विचारला, म्हणजे त्या करंडीत पेरू असले पाहिजेत किती. समजा उदाहरण समजून घेऊया की करंडी जर असेल, ह्याच्यामध्ये पेरू आहे, त्यांनी सांगितलं की जर 8 पेरू एकत्रित करून जर गट केला 8 पेरूंचा, तर काय होतं, 3 पेरू शिल्लक राहतात. ठीक आहे, 8चा गट करायचं कॅन्सल, 9 पेरूचा गट केला तरी सुद्धा 3 पेरू शिल्लक राहतात. मग करंडीत एकूण पेरू किती, कमीत कमी संख्या. कमीत कमी शब्द असतो तो लसावीसाठी असतो मित्रांनो, म्हणजे आपल्याला ह्या 8 आणि 9चा लसावी काढावा लागेल. मग मी 8 आणि 9चा जर लसावी मला काढायचा असेल, तर यामध्ये काय झालं, एक संख्या सम आहे आणि एक संख्या विषम आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये सामायिक काहीच नाही. आणि मग सामायिक काहीच नसेल तर लसावी काढताना फक्त दोघांचा गुणाकार करावा लागतो ना, आणि म्हणून ह्या दोघांचा गुणाकार होईल 8 गुणिले 9 बरोबर 72. म्हणजे 72 जर पेरू असतील तर 8 पेरूचे गट केले तर 9 गट पडतील, आणि 9 पेरूचे गट केले तर 8 गट पडतील. पण त्यांनी सांगितलं 3 पेरू शिल्लक राहतात. मग 3 पेरू शिल्लक राहतात, ते 3 ह्यात मी वाढवले, म्हणजे जर मी 72 अधिक 3 बरोबर 75 केलं, तर त्या करंडीमध्ये जर 75 पेरू असतील तर ही 8 माझी जुळेल. कारण जर ह्या 75 पेरूपैकी मी 8 पेरूचा एक गट करत गेलो तर काय होईल, तर 8 9 72 पेरू जातील, गट पडतील किती, 9 गट पडतील, 3 पेरू शिल्लक राहतील. जर मी एका गटात 9 पेरू घातले तर 9 8 72, म्हणजे 8 गट पडतील, 8 पिशव्या भरतील, मग पेरू 75 आहेत, म्हणजे 3 शिल्लक राहिले, म्हणजे दोन्ही वेळेला 3 पेरू शिल्लक राहतात. म्हणजे कमीत कमी त्या करंडीमध्ये माझ्या 75 पेरू असले पाहिजेत. लक्षात, पर्याय दिले होते, पहिला पर्याय 72, दुसरा 75, तिसरा 69 आणि चौथा 74 असे पर्याय दिले होते. आणखी एक लेखी गणित आहे, तेवढं आपण घेऊया. म्हणजे तो प्रश्न आहे मुंबई आयुक्तालयातला प्रश्न आहे, तो SRPF मुंबई आयुक्तालय याच्यामध्ये विचारलेला प्रश्न आहे, तोही लेखी प्रश्न आहे. आता तोही असाच आहे. बघा, मी प्रश्न वाचतो. एका डब्यात काही चॉकलेट आहेत. आता चॉकलेटचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला. चॉकलेट आहेत, 12 मुलांना प्रत्येकी सारखी चॉकलेट वाटली तर 8 शिल्लक उरतात. पहा, आता बघूया, प्रश्न वाचतो मी पूर्ण, फळ्यावरती नोट करतो, सावकाश वाचतो, जे लिहित असतील त्यांना लिहिता येईल. तर एका डब्यात काही चॉकलेट आहेत, 12 मुलांना प्रत्येकी सारखी वाटली तर 8 चॉकलेटे उरतात. बघा, 12 मुले ह्यांना जर समान वाटली, मुलांना जर समान चॉकलेट वाटली तर उरतात किती, 8 उरतात असं सांगितलं प्रश्नामध्ये. तर 8 चॉकलेटं शिल्लक राहतात. म्हणजे इथं लिहून ठेवतो मी 8 शिल्लक. आता मी चॉकलेट वगैरे हे काही लिहिलेलं नाही बरं का, समजून घ्या, ह्याची काही आवश्यकता नाही आहे. तर एक डबा आहे, त्याच्यामध्ये काही चॉकलेट आहेत, किती आहेत ते माहीत नाही आम्हाला, 30 चॉकलेट आपल्याला विचारलेली आहेत प्रश्नात. तर एका डब्यात काही चॉकलेट आहेत, 12 मुलांना प्रत्येकी सारखी चॉकलेट वाटली तर 8 चॉकलेटे उरतात, व 14 मुलांना सारखी वाटली तर 14 मुलांना जर ती वाटली तर काय होतं, 14 मुले त्यांना समान वाटली तर त्यांनी सांगितलं तर 10 चॉकलेट शिल्लक उरतात, म्हणजे 10 उरतात, 10 शिल्लक राहतात चॉकलेट. प्रश्नाचा अर्थ समजला की प्रश्न संपला, लक्षात घ्या. आणि तर प्रश्न विचारला आहे, तर त्या डब्यात किती चॉकलेट असतील, तर डब्यात चॉकलेट किती असतील, तर आपण लहानात लहान संख्या काढायची, कमीत कमी डब्यात किती असतील काढूया. मग आता बघूया, आपल्याला समजलं की जर 12 मुलांना समान चॉकलेट वाटली, समजा 12 मुलं आहेत, प्रत्येकाला एक काहीतरी चॉकलेट वाटली पण प्रत्येकाला समान वाटली तर 8 चॉकलेट शिल्लक राहतात. आणि जर 30 चॉकलेट 14 मुलांना वाटायला गेलो तर मात्र 10 शिल्लक राहतात. मग त्या डब्यात चॉकलेट किती, असा प्रश्न विचारलेला आहे. करूया, आता काय करायचं मग इथं, तर हे 12 आणि 14 आहे ना, मुलांची संख्या, त्याचा काढा लसावी. मग 12 आणि 14चा लसावी काय येतो, बघा लसावी काढू आपण. लसावी बरोबर 12चा आणि 14चा. आता 12
आणि 14चा जर लसावी काढायचा असेल तर तुम्ही तोंडी काढू शकता. अशी लहान लहान संख्या की 12नं पण भाग गेला पाहिजे, 14नं पण भाग गेला पाहिजे. हे तुम्हाला हळूहळू पाठ होईल. जर तुमचे पाढेपाठ असतील तर त्याच्या पटकन लक्षात येते की अरे हे दोन्ही कोणाच्या पाड्यातल्या संख्या आहेत, तर लगेच कळते हे दोन्ही कोणाच्या पाड्यातल्या संख्या आहेत. म्हणजे कुणी भाग लागेल त्याला. तर काय 12 आणि 14, तर 12 7 84 आणि 14 84, म्हणजे 84 संख्या आहे की जिला 12नं पण भाग जातो, 14ने पण जातो. आता मला माहीत होतं म्हणजे पाडा येत होता, मी बोललो. समजायचं आता अवयव पाडून काढूया लसावी. मग अवयव पाडतो बघा, मी अवयव पाडून लसावी काढून दाखवतो मला. 12 आणि 14 कसंही काढा. भाग बसते 2नी लावला, बेसक 12 बेसक 14. परत आता हे 6 पण तसं घेतलं, 6 1 6 7 तसंच पुन्हा 7 घेतलं, 6 7 42 गुणिले 2 म्हणजे ह्याचा लसावी किती येणार आहे. लसावी बरोबर 42 गुणिले 2 म्हणजेच 2 दुणे 4 आणि 4 दुणे 8 84. आता काय झाले, 84 जर चॉकलेट डब्यात असली तर काय 12 मुलांना समान वाटली किंवा 14 मुलांना समान वाटली, काही शिल्लक राहणार नाही आहे. पण त्यांनी सांगितले ना 12 मुलांना वाटली तर 8 शिल्लक राहतात आणि 14 मुलांना वाटली तर 10 शिल्लक राहतात. अहो तोंडे, आता काय करायचं मग, त्यातली 4 चॉकलेट जर मी कमी केली, बघा जर मी ह्यातनं 4 चॉकलेट जर कमी केली तर 80 माझं उत्तर मिळेल. आता चेक करतो मी. समजा डब्यात 80 चॉकलेट आहेत. बघा आता जर का मी 12 मुलांना वाटली समान, 12 मुलांना समान चॉकलेट व्हायचं, तर 72 बरोबर, म्हणजे 12 गुणिले 6 72, म्हणजे 72 चॉकलेट माझी संपणार. 12 मुलांना प्रत्येकी 6 चॉकलेट दिली, मग 80 चॉकलेटमधून 72 चॉकलेट गेली, किती राहिली 8 शिल्लक. म्हणजे 12 मुलांना जर समान वाटली तर 8 शिल्लक राहतात. बरोबर निघालं. आता 14चा विचार करू. 14 आता 14 म्हणजे 14 मुलांना समान चॉकलेट वाटायचे आहेत. मग 14 पंचे 70, मग आता 80 मधून 70 गेले, म्हणजे 70 चॉकलेट मी जर वाटली 14 मुलांना तर प्रत्येकी 5 चॉकलेट येतील. एका मुलाला 5 दिली, अशी 14 मुलांना दिली, 14 पंचे 70 चॉकलेट झाली. चॉकलेट होती 80, 70 वाटली गेली 14 मुलांना 5 प्रत्येकी प्रमाणे. मग माझी शिल्लक किती राहिली, 10 राहिली. म्हणजे इथं 10 शिल्लक राहिली. तेच त्यांनी सांगितलं होतं 10 शिल्लक राहतात. इथं सांगितलं त्यांनी 8 शिल्लक राहतात, म्हणजे माझं 80 उत्तर आहे. 100% बरोबर. आता हे तुम्हाला समजण्यासाठी मी सोडून दाखवलं. नंतर आपण या स्टेजला जाणार आहोत. ह्याच्या अजून आपल्याला पुढच्या 4 स्टेज बघायच्या आहेत बाळा. म्हणजे यापेक्षा थोडं कठीण उदाहरण कुठं सहज कसं विचारलं येईल, पेशला कसं, आणि ते जेव्हा तुम्ही शिकाल तर ही उदाहरणं तुम्ही वाचत पर्यावरून उत्तर काढणार आहात. आपण पहिल्या पर्यायात म्हणून, म्हणजे काही जणांना ज्यांचा थोडाफार अभ्यास झालेला आहे त्यांना ते पटकन क्लिक होते. नंतर हे काहीच करायला लागत नाही. फक्त प्रश्न समजून घेणे आणि पर्याय बघणे, आणि ते पर्यायाकडे बघितले की आपल्या मनात उत्तर तयार होते आणि फक्त गोल रंगवायचं काम आहे. तोच काय तुमचा 7-8 सेकंदाचा वेळ असेल, हां, तो गोल रंगवण्यासाठी लागणारा. जर तुमचं प्रॅक्टिस तुम्ही चांगलं केलं असेल, खरोखरच रंगीत तालीम केली असेल, तर तो गोल पण रंगवायला किती वेळ लागतो हे सुद्धा काही मुलांनी हिशोब केलेला आहे. तो करावा लागतो आणि ते गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. कारण 90 मिनिटं आहेत आणि 100 प्रश्न आहेत. म्हणजे असा एकही प्रश्न त्याला 1 मिनिट आपल्याला मिळते. हा लक्षात. हे सगळं कॅल्क्युलेट करताना अगदी बारीक सारीक गोष्टीसुद्धा विचारात घ्याव्या लागतात. तर ठीक आहे, हळूहळू आपली तयारी होणार आहे. तुम्ही फक्त व्यवस्थित व्हिडिओ पाहत राहा. तुमच्या काही जे शंका असतील, तुम्हाला आणि काही वेगळेपणा हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. हां, तुमच्या सूचनांचं स्वागत केलं जाईल. परंतु 100% तुम्ही यशस्वी व्हावं या उद्देशानं अगदी झपाटल्यासारखं आमची टीम कार्य करते. तुम्हाला सांगायचं म्हणजे मी खरोखर, तुम्ही आता मला जरी पाहताय, फक्त तुम्ही माझ्यासमोर नाही, म्हणजे तुम्ही काय वयाचे असाल हां हे मला माहीत नाही, परंतु माझ्या मुलाच्या वयाचे नक्कीच आहात हे मात्र मला 100% खात्री आहे. कारण ज्या वयात तुम्ही आहात त्याच वयाची मुलं मला आहेत. मुलंही काहीतरी धडपड करतायत त्यांच्या करिअरसाठी, जसं तुम्ही करताय. तर मी अगदी तुम्हाला वडिलांच्या जी हृदयाची तळमळ असते आपल्या बाळासाठी, तर त्या तळमळीने मी तुम्हाला सांगतो की खरोखर ही काळाची गरज आहे की आपण कुठेतरी एक स्थिर जीवन जर आपल्याला जगायचं असेल, तर आयुष्यात जर स्थिरता हवी असेल, तर आपल्या हातात असं कुठलं तरी एक ठामपणे प्रशासनामधलं पद हे गरजेचं आहे. हां, आणि यासाठी आत्ता जर जो काय हा जो कालावधी आहे याचा जर तुम्ही योग्य पद्धतीनं वापर केला आणि तर त्याची जी तुम्हाला फळं मिळणार आहेत ही तुमची अखंड पिढी आणि तुमच्या पुढच्या पिढ्या याच्यापासून सुधारणार आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे इतका महत्त्वाचा, म्हणजे हा एक लिमिटेड पिरियड आहे. आता तुम्हाला जे काही कष्ट घ्यायचं आहे तर एवढ्या ह्या पिरियडमध्ये, म्हणजे हे काय जो 4-5-6 महिन्याचा कालावधी आहे, तर त्या कालावधी मात्र तुम्ही याचा व्यवस्थित वापर करणं. हां, आणि आम्ही जे तुम्हाला सांगत असतो, ज्या काही गोष्टी सांगत असतो ह्या आजच्या नसतात, तर याच्यासाठी आम्ही हजारो
पुस्तकांचं वाचन केलेलं असतं, त्याचं एकत्रित झालेलं ज्ञान, त्याच्याबरोबर त्या वयाबरोबर आलेले अनुभव आणि हे सगळं तुम्हाला ज्ञान हे एकत्रित कमीत कमी वेळामध्ये आम्ही तुमच्याशी शेअर करत असतो. त्यामुळं याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर ठीक आहे, ह्या आपली जी पहिली स्टेज मी लिहिली होती पोलीस भरतीची, जी आपण उदाहरणं काही पाहिली, साधारण 10 उदाहरणं पाहिलीत आपण, 10 ते 11 उदाहरणं आपण पाहिली. तर त्याच्यानंतर आता आपण पुढच्या स्टेजमध्ये जाणार आहोत आणि पुढच्या सेशनमध्ये आपण इथं स्टेज नंबर 2 आहे, त्याच्यामध्ये आपण सरळ सेवा म्हणजे तलाठी असेल, लिपिक टंकलेखक असेल, तर या पदांसाठीचे काही उदाहरणं विचारली होती ती आपल्याला पाहायची आहेत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.